सध्या महाराष्ट्रात चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करते। विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही सत्तेत आलो तर महिलांना दिली जात असलेली ही मदत वाढवण्यात येईल। पात्र महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील असे आश्वासन महायुतीने दिले होते। सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे, परंतु अद्याप लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळतात। दरम्यान आता याच लाडक्या बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या वाढीबाबत मोठे आणि महत्त्वाचे भाष्य केले। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते। याच वेळी एका पत्रकाराने लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारलाय। राज्य सरकारने लाडक्या बहिणींना निधी वाढवून देऊ असे चलन त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार। त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत। या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल। याच्यामध्ये काही नावं दुसऱ्या राज्यातले पण होते, काही पुरुषांना देण्यात आले, त्या जे स्क्रुटिनी अधिकारी होता त्याने ते बघितलं का नाही? नाही, खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये। आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील, परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडनं ही 2-4 महिने किंवा 5 महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे। पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाहीये। पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही 12-14 हजारचा डेटा आलेला आहे, हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का, तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये